का ग? नाहीये बेटी. सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये, ते नाश्ता केले नाहीये, आणि ते तिथेच बसून आहे. तू घे जीव. काय गाय? आज माझा जन्मदाता बापू पाशे मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या. हो बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या. बाप जेवत नसतो, मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बाप्पाच्या खोलीत जाते. बापूरच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतात तर काय मुलगी आहे. काय लिस बेटी, काय लिस? बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा? बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा खायला करू का देऊ का बाबा? बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा? अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढत उठून बसला आणि मुलीला कवटाळला आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माई मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटे. तू कधी कधी येते माझ्या तोंडावर आज पेवते. मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाही, ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की का. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या. मुलगी सासरला नंदनला जात असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस खडखडून बिट्टी मारते, सांगते दादा तुझ्या घरचं करतायस रे दादा. दादा तू जर काम केलंस ना दादा, अख्खा परिवार जगेल. आणि तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला खांदा लढून लढून अख्खा कांदा भिजून टाकते आणि सांगते बाबा, बाबा तब्येतीची काळजी घ्या, येतो बर का बाबा, येतो बर का. तो बाप त्या काम्याचं मागं जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे, कालणार नाही बाप. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, पुन्हा अजून दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते,
म्हणून कन्या सासुरासी जाए माघे परतुनी पावे. कन्या सासूराशी जाय माघे परतुनी पाय. तुकोबारे म्हणतात, देवा माझी अशी अवस्था झाली जसं मुलगी माईर सोडताना होते तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली. तुकोबारे म्हणतात, चंद्रभागा आमची बहीण आहे, चंद्रभागा आमची बहीण आहे, पुंडलेकर आमचे बंधू आहेत, रुक्माई आमची माय आहे आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे. म्हणून म्हणतात